लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कालपासून कोराळे बुद्रुक येथे आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाची दखल घेत तात्काळ बारामतीचे सभापती किरण तावरे यांनी भेट दिलेली। या भेटीनंतर आता काय तिथलं उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांची चर्चा आली हे आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आता उपोषणाकडे आपण तात्काळ भेट दिली, आता तुमच्या आणि ग्रामस्थांची तिथल्या काय चर्चा झाली? मला कालच पंचायत समितीच्या माध्यमातून पत्र मिळालं की कोराळे बुद्रुक येथील काही ग्रामस्थांनी आमरण उपोषण जाहीर केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मी उपसभापती आणि आमचे पंचायत समिती सदस्य यांनी या ठिकाणी भेट दिली असता ग्रामस्थांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या। त्या भागामध्ये कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून रस्ता नाही, नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाही। याबाबत आत्ताचे ग्रामसेवक त्यांना विचारणा केली असता त्यांनी तातडीने सांगितलं की आता आपण सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण केलेली, मोजणी करून घेतलेली आहे, विस्तार अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आपण बंदोबस्त मागवला आहे। त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त मागून रस्ता खुला करण्याच्या बाबतीमध्ये आदेश दिलेले आहेत। तातडीने रस्ता खुला झाल्यानंतर आपण त्यांना मुरमीकरण कॉन्क्रीट रस्ता आपण पंचायत समितीच्या माध्यमातून करून देणार आहोत। अशा प्रकारचं एक भेट दिल्यानंतर ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतलेली आहे। आत्तापर्यंत तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं, पण आता तुमच्या शब्दानंतर हे उपोषण आता थांबणार आहे का त्यासाठी अजून काही वेळ जाणार आहे? नाही, आता शेवटी सभापती नात्यानं आपण ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस निश्चितपणानं हा तालुका स्वर्गीय दादांचा तालुका आणि आदरणीय वहिनी साहेब देखील या तालुक्याच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि म्हणून तालुक्यामधला कुठलाही समाज, कुठलीही व्यक्ती, कुठलाही नागरिक पायाभूत सुविधापासून वंचित राहता कामा नये हा आमचा प्रयत्न आहे आणि मग तातडीनं आल्यानंतर त्यांना आपण आश्वासित केलेलं आहे। शेवटी निर्णय लोकशाहीच्या मार्गाने त्यांचा आहे। आपण त्यांना आता थोड्याच अवधीमध्ये आपण रस्ता खुला करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। बघूया आता ग्रामस्थ कसा निर्णय घेत आहेत। परंतु माझं मत असं होतं की आपल्या शिक्षाईनंतर हे उपोषण थांबलं असतं, तर कारण की ही उपोषण करणारी मंडळी आहेत ही काय कायमस्वरूपी उपोषण करणारी नाही आहेत, त्यांना उपोषणाचा अनुभव नाही आहे। ज्यावेळेस एखादं उपोषण सुरू होतं त्यावेळेस आमरण उपोषणाचा अर्थ बघितला तर आपण घेतला खूप वेगळा आहे। अशा वेळी जर तो प्रश्न सुटेपर्यंत इतर बसणाऱ्या काही कोणी ग्रामस्थाला जर काही थोडंसं काही प्रॉब्लेम झाले, क्रिएट झाले, तर मग काय त्याबाबत काय दक्षता घेणार? निश्चित हे आपल्याला शोभनीय नाही आहे, परंतु काही अडचणी, तांत्रिक अडचणी पूर्ण करूनच याबाबतचं प्रश्नाची सोडवणूक आपण करूया। धन्यवाद। होते किरण तावरे यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने त्यांनी आज या ग्रामस्थांवर चर्चा केली आणि लवकरातच हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी इथं ग्वाही दिली। बघूयात आपण हा किती वेळामध्ये हा प्रश्न सुटतोय। धन्यवाद।